राज्यातल्या रेशन धारकांकरता महत्त्वाची बातमी आहे। रेशन दुकानदारांना ऑफलाईन रेशन देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। पुरवठा विभागाचे रेशन दुकानदारांना तसे आदेश आहेत। पॉस मशीन सर्व्हर डाऊनमुळे 10 दिवस हे वितरण बंद होतं आणि त्यानंतर आता आदेश जारी करण्यात आलेले आहेत। या सगळ्या संदर्भात गणपत पाटील यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। धान्य वितरणामध्ये येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन राज्य सरकारने परिपत्रक काढत ऑफलाईन पद्धतीने रेशन देण्याची जी पत्र आहे ते रेशन दुकानदारांना दिलं। मात्र रेशन संघटनेचा या सगळ्या गोष्टीला विरोध आहे। आम्ही ऑनलाईन पद्धतीनेच रेशन देऊ अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली। ऑफलाईन धान्य वितरणास त्यांनी विरोध केलेला आहे। नेमका हा विरोध कशासाठी हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत रेशन संघटनेच्या राज्याचे अध्यक्ष डोळसे पाटील आहे। सर, तुम्ही ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरणास विरोध करताय, काय कारण? सर्वात पहिलं मी लोकशाही चॅनलला धन्यवाद देतो की गोरगरीब जनतेचा किंवा आमच्या राष्ट्रभाव संघटनेचा आपण राज्याद्वारे महाराष्ट्रभर हे विश्लेषण लावा अशी मी आपणास विनंती करतो। आम्ही गोरगरीब जनतेची आम्हाला 20-30 वर्ष झाले याचं काम आम्ही करतो प्रामाणिकपणाने। आम्हाला फक्त विरोध असा आहे की ऑफलाईन जी पद्धत आहे ही आमचा शासकीय अधिकारी आमच्याकडे येईल आणि मग ती त्याच्या समोर वाटा अधिकारी येऊस्तोवर आमचे कारधारक आमच्या दुकानात येऊन बसल, मग तो कोण येतं काय येतं आम्हाला त्याचा विरोध नाहीये। परंतु जशी पहिली पद्धत चालू होती ऑनलाईन करायची तशा पद्धतीने शासनाने काम करा। आम्ही कुठल्याही गोष्टीत विरोध करत नाही, आम्ही जनतेची सेवा प्रामाणिकपणाने करत आहे। त्याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्रात आता 2 दिवसामध्ये विचार विनिमय करतो। मी सर्व महाराष्ट्राला सांगतो की जशी यंत्रणा आहे तशी शासनाने चाला, आमचं काम करण्यास कुठलाही विरोध नाही। आम्ही जनतेची मोफत सेवा ती प्रामाणिकपणाने करू। परंतु आमच्या कमिशन आहे की आता तात्काळ शासनाच्या स्तरावर फाईल पडलेली ती लवकरात लवकर मंजूर करून योग्य ते कमिशन शासनाने द्यावा अशी आम्ही महाराष्ट्र संघटनेच्या वतीने विनंती करतो। शासनाने याचा विचार करून निर्णय घ्यावा अशी जी मागणी आहे ती धान्य रेशन दुकानदारांची जी संघटना आहे त्यांनी केलेली आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।